नमस्कार भावी शिक्षक शिक्षिका विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी रेश्मा दिवसे मॅडम रहमान पठाण सर यांच्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच आता टीईटीची जाहिरात निघाली, ती आपण सगळ्यांनी पाहिली देखील असेल। टीईटी म्हणजे काय याचं पण आपल्याला चांगलंच ज्ञान आहे। जे काही विद्यार्थी ज्यांचं डीएड बीएड एमएड झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी टीईटी म्हणजे टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा नावाची एक परीक्षा घेण्यात येते। 2013 पासून ही परीक्षा घेण्यात येत आहे आणि या परीक्षेसाठी जे काही भावी शिक्षक शिक्षिका आहेत ज्यांना शिक्षक म्हणूनच नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांना मात्र ही टीईटीची परीक्षा पास होणं आता गरजेचं आहे किंवा ते कंपल्सरी केलेलं आहे। शिक्षक पात्रता परीक्षा पास होणं आपल्या सर्वांसाठी अगदी गरजेचं आहे। मग या शिक्षक पात्रता परीक्षेबद्दल 2013 पासून या परीक्षा सुरू आहेत आणि आता पण नव्यानेच एक ॲड निघलेली आपण सर्वांनी पाहिले। पुन्हा एकदा एक चांगली संधी आपल्या सर्वांना मिळाली आहे शिक्षक म्हणून जॉब करण्यासाठी। पण असं आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात खूप संभ्रम आहे हो की पहिली भरती अजून पूर्ण झाली नाहीये, तोपर्यंत आणखी एक टीईटी चालली आहे। पण विद्यार्थी मित्रांनो, नावच आहे ना टीईटी, शिक्षक पात्रता परीक्षा, त्यामुळे आपली पात्रता दाखवून देणं आपल्यासाठी गरजेचं आहे आणि त्यात अवघड असं काहीच नाहीये। मी स्वतः रेश्मा अंकुश दिवसे, मी जिल्हा सोलापूर इथून आहे। माझं शिक्षण एमए डीएड असं झालेलं आहे, एमए एमएड असं झालेलं आहे। डीएड मध्ये जेव्हा डीएड पास आउट झाले त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षेला सुरुवात झाली 2013 मध्ये। मग डीएड या बेसिसवरती पेपर 1 आणि पेपर 2 असे 2013 मध्ये मी पेपर दिले होते। अबोव 100 मार्क्स मला मिळालेले आहेत आणि मी चांगल्या गुणांनी पेपर 1 आणि पेपर 2 याची टीईटी परीक्षा पास झाले। पेपर 2 साठी तेव्हा गणित आणि विज्ञान हा विषय निवडला होता। त्यानंतर मात्र कालांतराने सततच टीईटीच्या परीक्षा जाहीर होत गेल्या आणि प्रत्येक टीईटीची परीक्षा अगदी 2013 पासून झालेल्या प्रत्येक टीईटीच्या परीक्षा मी दिलेल्या आहेत। पेपर 1 पुन्हा एकदा रिपीट केले कारण पूर्वीच्या जे प्रमाणपत्र यायचं त्याच्यावरती 7 वर्षाची वैधता दिली असायची। मग आपली वैधता वाढवून घेण्यासाठी मी कंटिन्यू एक्झाम देत आलेले आहे। आता पाठीमागे जी टीईटीची परीक्षा झाली त्यात सुद्धा पेपर 1 आणि पेपर 2 मधला इतिहास भूगोल अगदी 2013 पासूनच्या पाठीमागे झालेल्या परीक्षेपर्यंतच्या प्रत्येक टीईटीच्या पेपर 1 पेपर 2 परीक्षा मी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहे। त्यानंतर टीईटी झाल्यानंतर आपल्याला टेट नावाची परीक्षा द्यावी लागते, शिक्षक अभियोग्यता चाचणी। त्यामध्ये मला 132 इतके गुण मिळालेले आहेत आणि पोर्टलच्या माध्यमातून मी देखील शिक्षक म्हणून नोकरीसाठी सध्या वाट पाहत आहे। विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे तरी नक्की काय? जर आपल्याला शिक्षक व्हायचंय, डीएड वाल्यांसाठी पेपर 1 कंपल्सरी दिलाय कारण पेपर 1 देत असताना इयत्ता पहिली पासून ते शक्यतो प्राथमिकचा विचार केला जातो। डीएड ज्यांचं पास आउट झालंय त्या विद्यार्थ्यांचा किंवा त्या भावी शिक्षकांचा विचार प्राथमिक साठी केला जातो। मग प्राथमिकच्या मुलांना शिकवण्यासाठी आपल्या अंगी कोणती क्षमता असावी यासाठी आहे की पेपर 1 ची परीक्षा। पेपर 2 जो आहे तो बीएड वाल्यांसाठी आहे। त्याचबरोबर डीएड चे सुद्धा विद्यार्थी पेपर 2 जरूर देऊ शकतात। मग बीएड मध्ये आपली कुठली मेथड आहे त्याच्यानुसार आपण पेपर देतो, याचं बेसिक नॉलेज तुम्हा सर्वांना आहेच आहे। मग त्याच्यामध्ये कुणी इतिहास भूगोल निवडेल तर कुणी गणित विज्ञान निवडेल। चला मग मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। खूप मोठा अनुभव माझ्या गाठीशी आहे। अगदी टीईटी परीक्षा म्हटलं आणि उद्याच परीक्षा होणार असेल ना तरी सुद्धा मी तितक्याच उत्साहाने तयार असते की मला ही परीक्षा द्यायची आणि कॉन्फिडन्सने सांगू शकते की 1000% मी त्या टीईटी परीक्षेमध्ये पुन्हा एकदा चांगलेच गुण मिळवून दाखवेन। मग हा जो कॉन्फिडन्स आलाय सुरुवातीची 2013 ची परीक्षा देताना आपल्या सर्वांसारखंच माझ्याही मनात खूप भीती होती, अरे काय आता ही शिक्षक पात्रता परीक्षा, याच्यामध्ये नक्की कोणता सिलेबस। काही जणांचं असं झालंय की जेव्हा आपलं डीएड बीएड झालं त्याच्यापासून बराच गॅप पडलेला आहे, त्या सिलेबस पासून आपण थोडंसं दूर गेलो आहोत किंवा बरेच जण जॉब करतायत बरोबर, आणि काही जणांना शिक्षक होण्याची इच्छा खूप आहे पण ही मध्येच टीईटीची परीक्षा येते, गॅप पडल्यामुळे लवकर अभ्यास करणं थोडंसं कठीण जाते। पण घाबरू नका विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत टीईटी मिशन टीईटी ऑनलाईन बॅच। पठाण सर जे आहेत आपल्याला शिक्षक भरतीबद्दल जे नेहमी मार्गदर्शन करत असतात त्यांचीच ही कल्पना होती की आपण टीईटीची बॅच स्टार्ट करायची जेणेकरून आपल्या शिक्षक मित्रांना आपल्याकडे जो अनुभव आहे ना त्याचा थोडासा उपयोग होऊन जाईल। मग चला मी तुम्हाला सांगते, माझ्याकडे अंकगणित आणि मानसशास्त्र या 2 विषयांची जबाबदारी सोपवण्यात आली आणि मी 100% पहिल्याच दिवशी तुम्हाला सांगते, तुम्ही फक्त आमची बॅच जॉईन करून बघा। गणित आणि मानसशास्त्राचे आउट ऑफ स्कोअर करून देण्याचं काम नक्कीच माझं असेल। आता याची व्याप्ती बघायला गेलं तर मी तुम्हाला डीप मध्ये सगळं सांगणार आहे की आम्ही नक्की आमच्या बॅचच्या
लेक्चरच्या माध्यमातून काय काय घेतोय। जसं माझं इतक्या वेळा टीईटी एक्झाम पास आहे, हां त्याचबरोबर मी सीटीईटी एक्झाम देखील दोन्ही पेपर चांगल्या गुणांनी पास आउट आहे बरं का। आणि टेट एक्झामचा तर माझा स्कोअर अगदी चांगला झालेला आहे। मग आता टीईटी झाल्यानंतर टेट होण्याची शक्यता देखील आहे। मग टीईटी म्हणजे टेटचा बेस आहे। तुम्ही जर का आता चांगला अभ्यास केला तर आपोआप कॉन्फिडन्स वाढणार आहे आणि जवळपास क्वेश्चन सेमच राहत आहेत, त्यामुळे तिथं देखील तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। आणि तुम्हाला तर माहिती आहे हळूहळू आपल्याला सगळा जो ज्ञानाचा साठा आहे ना तो जमा करत जायचा आहे आणि ऐन परीक्षेवेळी मात्र न घाबरून जाता विथ कॉन्फिडन्स आपल्याला पेपर सोडवायचा आहे, तुम्हाला यश नक्कीच मिळेल। सारखं आपण पाहतोय कुठं टीईटी एक्झाम 2013 मध्ये झाली ना तेव्हा कुठे 1.2% काहीतरी पेपर 1चा निकाल लागला होता, पण याच्यासाठी खचून जायचं नाही। इतके विद्यार्थी बसतायत आणि 0.1 किंवा 1.2% इतकाच निकाल का लागतो, मग आपण एक ठरवायचं की त्या 1.2% मध्ये त्यातली एक जागा जी आहे ती माझी आहे किंवा त्यातलं जे काही एक पासिंग मधलं नाव येते ना ते माझंच असणार आहे आणि या दिशेने आपल्याला अभ्यास करायचा आहे। मग याच्यामधला आधी अभ्यासक्रम प्रश्नपत्रिकेचा आराखडा तर खूप जणांकडून तुम्ही ऐकला असेल पाहिला असेल, तरी पण अगदी वेळ न घालवता थोडक्यात मी समजावून सांगणार आहे। पहिलं तर एक टार्गेट आपल्याला काय करायचं आहे याचं नॉलेज असावं। अभ्यासाला बसण्यापूर्वी टीईटीचा जेव्हा नव्याने अभ्यास करतोय, जसं माझा 2013चा अनुभव होता त्या पद्धतीने मी आता तुम्हाला सांगणार आहे। 2013ला फर्स्ट टाइम टीईटी निघाली तेव्हा बघा सिलेबस काय असतो किंवा आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचं आहे हे कधी समजेल आपल्याला, त्याचा एक छोटासा आराखडा आपल्या समोर असणं गरजेचं आहे। म्हणून मी थोडक्यात सांगणार आहे, ज्याची माहिती तुम्हाला असेलही तरी थोडंसं रिवाइज होईल म्हणून थोडंसं ऐकून घ्या। बघा जर का जे विद्यार्थी पेपर 1 देत आहेत, टीईटी मधला कुठला पेपर देत आहेत, पेपर नंबर 1 पहिला पेपर ज्यावेळेस तुम्ही टीईटी 1 मधला देताय, प्रश्नपत्रिका आराखडा याचा आपण बघणार आहोत। याचं नॉलेज असलं तरी पण असू द्या, थोडंसं रिवाइज होईल, टार्गेट तर आपण लक्षात घेऊया ना त्या निमित्ताने। बघा चला माझ्याकडे मी पुन्हा एकदा आठवण करून देते, गणित आणि मानसशास्त्र 2 विषयांची जबाबदारी आहे। मग कुठल्या पेपरसाठी किती गणिताची तयारी करायची हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। याच्यामध्ये पेपर 1 मध्ये जो बाल मानसशास्त्र जो पेपर येतो याची जबाबदारी माझ्याकडे पूर्णपणे आहे। सगळा सिलेबस मी याचा घेणार आहे, त्यासाठी सिलेबस काय आहे सगळी माहिती तुम्हाला मी आजच्या लेक्चरच्या माध्यमातून देणार आहे। बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा विषय माझ्याकडे सोपवण्यात आलाय। आता हे काय आहे बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र ते आपण थोडक्यात बघूया। याच्यासाठी मात्र 30 प्रश्न दोन्ही पेपरमध्ये येत आहेत आणि आपल्याला 30 गुण मिळवून देत आहेत। चला काय आहे 30 प्रश्न 30 गुण। आता पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही मध्ये आता इथेच पुढे कंटिन्यू करते। पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपरमध्ये सुरुवात होते ती बाल मानसशास्त्र अध्यापनशास्त्र याच विषयाने किंवा हा जो विषय आहे ना दोन्ही पेपरमध्ये कंबाईन आहेच आहे। पेपर 1 मध्ये मराठी भाषा नंबर 2 आहे, इंग्रजी गणिताचा समावेश आहे आणि परिसर अभ्यासाचा देखील समावेश आहे। तर पेपर 2 मध्ये मात्र बाल मानसशास्त्र अध्यापनशास्त्र भाषा 1 भाषा 2 मराठी इंग्लिश। मग ज्यांचं बीएससी वगैरे झालंय त्यांच्यासाठी जो आहे तो गणित विज्ञानचा पेपर आहे। अगदी 12वी नंतर डीएड केलं असेल आणि पेपर 2 द्यायची इच्छा असेल आणि 12वीला जर का सायन्स साइड असेल तर गणित आणि विज्ञानचा पेपर तुम्ही पेपर नंबर 2 देऊ शकता। त्यानंतर पुढे येतोय त्याला आवरला समाजशास्त्र म्हणजे इतिहास भूगोलाचा विषय आणि खूपच आनंदाने सांगावंसं वाटतं पहिल्या ट्रायलमध्ये अगदी 2013 मध्ये डीएड असताना सुद्धा मी गणित विज्ञानचा पेपर सेकंड दिला होता आणि चांगला स्कोअर माझा झालेला होता, अबव 100 माझा स्कोअर झालाय। अगदी त्याचे सर्टिफिकेट सुद्धा माझ्याकडे आहेत गणित आणि विज्ञानाचे। पुन्हा इतिहास भूगोल पण अनुभवासाठी देऊन पाहिला, तो देखील पेपर मी क्लिअर आहे आणि पुढे सततच देत आलेले आहे। बघा आता मला तुम्हाला सांगावंसं वाटते बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र जसं की मगाशी सांगितल्याप्रमाणे या विषयाची जबाबदारी माझी आहे। अगदीच सोपं आहे, जसं आपण डीएड मध्ये मानसशास्त्र शिकलो ना त्या पद्धतीचा मानसशास्त्र आहे। आता हा विषय जो आहे ना 30 प्रश्न आणि 30 गुण। पेपर 1 पेक्षा पेपर 2 मध्ये साहजिकच थोडीशी काठिण्य पातळी वाढते। मग याच्यामध्ये नक्की काय आहे तर मानसशास्त्राच्या ज्या कन्सेप्ट आहेत ना, समजा मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत, मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखा आहेत, मग मानसशास्त्राची वेगवेगळी अध्यापनाची प्रतिमानं आहेत। मग हे प्रतिमानं म्हणजे काय, कुठलं प्रतिमान कुठल्या मानसशास्त्रज्ञाने मांडलेलं आहे हे सगळं आपल्याला डीप मध्ये विचारलं जातं। त्यामुळे थोडक्यात मानसशास्त्र विषय अवघड आहे की काय अशी एक भीती आपल्या मनात बसलेली असते।
त्याचबरोबर जे कोणी शिक्षक पात्रता परीक्षा देत आहेत पण जॉबला आहेत त्यांच्यासाठी आपण बघतो की मानसशास्त्राचा आपला फक्त D.Ed. B.Ed. ला असतानाच काहीसा संबंध होता. त्यानंतर जेव्हा आपण आता जॉब करतोय, आपलं जे काही करिअर सध्या पुढं इथपर्यंत आले त्याच्यामध्ये आपला आणि मानसशास्त्राचा थोडासा कॉन्टॅक्ट कट झालेला आहे. पण घाबरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुम्हाला मानसशास्त्राबद्दल डीपमध्ये अगदी पहिल्या चॅप्टर पासून सगळं शिकवणार आहे. हे 30 प्रश्न आणि या 30 प्रश्नांचे 30 गुण आपल्याला मिळवायचेच आहेत. टार्गेट ठेवायचं आहे 30 प्रश्न 30 गुण पाहिजेतच आणि जरूर मिळतील. फक्त एक असं आहे की पेपर 1 वाल्यांना जो गणित येतो, पेपर 2 जे गणित विज्ञान देणार आहेत ना त्यांनी गणिताच्या मात्र शॉर्ट ट्रिक्स लवकर शिकून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून तिथून जो काही वेळ शिल्लक राहील आपल्याला मानसशास्त्राला सुद्धा अगदीच वेळ द्यावा लागतो. महत्त्वाचा प्रॉब्लेम हा TETच्या परीक्षेला वेळेमध्येच येतो. कारण मराठीचं जेव्हा आपण सोडवतो ना, पॅसेज वाचणे, पॅसेजचे आन्सर शोधत राहणे याच्यामध्ये पण आपल्याला वेळ देणं गरजेचं राहतं. त्याचबरोबर इंग्रजीचा सेम प्रॉब्लेम, तिथं पण आपल्याला टाइम मॅनेजमेंट जमणं ही खरी कसोटी आहे. आणि मानसशास्त्राला पण सेम चुकून जरी वाचत असताना प्रश्न एखाद दुसरा शब्द गाळला गेला तर मात्र तिथं थोडीशी गडबड होण्याची शक्यता आहे. कारण उदाहरणार्थ बघा, मानसशास्त्राच्या ज्या व्याख्या दिल्या ना त्या व्याख्येपैकी मानसशास्त्र म्हणजे अबोधावस्थेचे शास्त्र अशी एक व्याख्या सिगमंड फ्राइड यांनी मांडलेली आहे. मग काही वेळा तिथं अबोधा न येता बोधावस्थेचे शास्त्र असं आलेलं असतं. मग जर काही गडबड झाली तर आपलं मात्र ते चुकण्याची शक्यता असते. म्हणून मानसशास्त्राचा अभ्यास आपण पहिल्यापासून डीपमध्ये करणार आहोत. मानसशास्त्रामध्ये मी तुम्हाला काय काय शिकवणार आहे याची माहिती देतेच थोडक्यात. त्यानंतर अजून एक नाव याला जोडून येते अध्यापनशास्त्र, बरोबर. जर का तुम्ही TETची वेगवेगळ्या प्रकाशनाची पुस्तकं अभ्यासत असाल तर तुम्ही हे सगळं पाहिलं असेल, कुठल्या विषयाला किती गुण आहेत आणि वेळेचं मात्र बंधन आहे ना, त्यामुळे आपल्याला ते सगळं वेळेत पूर्ण करायचं आहे. अशी काही घाबरण्याची गरज नाहीये. ही जी आपली मिशन TET ऑनलाईन बॅच आहे ना, यामध्ये आपण अगदी ॲक्युरेट टाइम लावून प्रत्येक विषयाचे क्वेश्चन पेपर तुमच्याकडून सोडवून घेणार आहोत. जसं की 2013 पासून जितक्या TETच्या एक्झाम झाल्या त्या पेपरचं विश्लेषण तुम्हाला मिळणार आहे, ते पण टाइम लावून सोडवून घेणार आहोत. आणि अगदी 150 मार्काचा सगळ्या सिलेबसवरती आधारित असणारा पेपर आपण तुमच्याकडून करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला वेळेचं योग्य ते नियोजन करता येणार आहे. चला मग विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही काळ चाललाय या काळाच्या माध्यमातून आपण कुठल्याही प्रकारचे ऑफलाईन क्लासेस जॉईन करू शकत नाही. म्हणून अगदी माफक दरामध्ये आपल्यासाठी आम्ही घेऊन आलोय TET ऑनलाईन बॅच. या बॅचची वैशिष्ट्य तुम्ही जाणताच. जसं की माझं 2013 पासून जसं TET वरती थोडक्यात प्रभुत्व आहे असं म्हणता येईल की कुठलाही पेपर सांगितला तरी एनी टाइम देऊ शकते आणि पास देखील होऊन दाखवू शकते. तसंच माझा टेटचा स्कोअर सुद्धा 132 आहे. त्यामुळं माझ्यासारखेच इतर अनुभवी पण शिक्षक आपल्याबरोबर आहेत आणि सगळ्या विषयांचं मार्गदर्शन तुम्हाला करणार आहेत. आणि अगदी फीस देखील माफक ठेवलेली आहे, त्याची जाहिरात तुम्ही पाहिली असेलच. म्हणून विचार काय करताय मग, चला आपण बॅच जॉईन करा आणि आमच्यासोबत आपण सगळे विषय अगदी सोप्या पद्धतीने शिकून घेऊयात. मग याच्यामध्ये पुढे जोडून आलेला विषय तो म्हणजे अध्यापनशास्त्र. आलंय का अध्यापनशास्त्र जोडून? आता शिक्षक म्हटलं की अध्यापन हा शब्द आपल्या बरोबर आलाच. अध्ययन आणि अध्यापन, अध्ययन म्हणजे शिकणे आणि अध्यापन म्हणजे शिकवणे. मग हे जे अध्यापन आहे, अध्यापन म्हणजे शिकवणे, शिकवण्याचं जे काही शास्त्र आहे ते प्रत्येक शिक्षकाचं याच्यावरती प्रभुत्व असलं पाहिजे. काही वेळा असं असतं की खूप हुशार असतात शिक्षक, परंतु आपलं ज्ञान आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकत नाही. मग या अध्यापनाचं शास्त्र, आपलं अध्यापन प्रभावी आणि परिणामकारक व्हावं यासाठी आपण D.Ed. B.Edच्या माध्यमातून अध्यापनशास्त्र शिकत आलेलो आहोत. तिथून पुढे ही अध्यापन नावाची कन्सेप्ट आपल्या बरोबर आलीच. मग त्या अध्यापनशास्त्रात काय आहे, अभ्यासक्रम काय असतो, पाठ्यक्रम काय असतो, आणि TET मध्ये कशासाठी याचा उल्लेख, तर तुम्हाला अभ्यासक्रमाची व्याख्या येत आहे. अभ्यासक्रम म्हणजे काय आणि ही जी व्याख्या आहे ना ती कोणत्या तज्ञांनी मांडलेली आहे ते तुम्हाला सांगायचं असतं. मग याच्या 2-3 डेफिनेशन येतील, त्यांच्या लेखकांची नावं येतील. ती नावं आणि ती डेफिनेशन आपल्याला येणं गरजेचं आहे. मग काही अभ्यासक्रमाची उद्दिष्ट असतात. पुढीलपैकी अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट कोणते,
किंवा पुढीलपैकी अभ्यासक्रमाचे कोणते उद्दिष्ट नाही, असे खूप प्रश्न येतात. म्हणून मी तुम्हाला आधीच सांगितलं, याच्यासाठी वेळेचं नियोजन फार महत्त्वाचं. कारण याच्यामध्ये गणितात कसं शॉर्ट ट्रिक असते, तसं मानसशास्त्रामध्ये नाहीये. सक्सेस नॉट गेट विथ शॉर्ट ट्रिक्स हे आपण जाणतो. म्हणजे शॉर्टकट आपल्याला नकोच आहेत याच्यामध्ये मानसशास्त्राला. गणिताला ठीक आहे, एखादा नफा तोटाचं उदाहरण आलं तर शॉर्ट ट्रिक्स वापरून पटकन क्विक आन्सर आपण काढू शकतो. पण मानसमध्ये आता मी उदाहरण सांगितलं, पुढीलपैकी कोणती अध्यापनाची पद्धत नाही. मग 4 पद्धती दिल्या असतील, वाचाव्या तर लागणार आहेत. त्यासाठी सगळ्या पद्धती माहीत असणं पण तितकंच गरजेचं आहे, बरोबर ना? मग पाठ्यक्रम, चांगल्या पाठ्यक्रमाचे निकष कोणते कोणते, पाठ्यक्रम चांगला कोणता आहे याच्याविषयीचे काही प्रश्न आहेत. त्यानंतर अध्यापनाच्या काही पद्धती आहेत, जसे की आता चाललंय माझं या माध्यमातून की एक व्याख्यान पद्धती, बरोबर? मग अशा पद्धतीच्या तुम्हाला कोणत्या कोणत्या पद्धती त्याच्यामध्ये माहिती आहेत? किंवा बऱ्याचदा बघा टीईटीच्या पेपरला असा देखील प्रश्न आलाय, सीटीईटीला पण येतो त्या प्रकारचा प्रश्न. एखाद्या टॉपिकचं नाव दिलेलं असतं आणि हा जो टॉपिक आहे तुम्ही कोणत्या अध्यापन पद्धतीच्या माध्यमातून शिकवणार. उदाहरणार्थ इतिहास भूगोलाचे पेपर देत असाल तर तुम्हाला क्षेत्रभेट हे इयत्तेच्या पुस्तकांमध्ये हा टॉपिक असतो. सुरुवातीला क्षेत्रभेटच येतं, एक तर ते सूर्यमालाचं सुरुवातीला येतं, त्यानंतर क्षेत्रभेट राहतच. मग तुम्हाला प्रश्न काय येतो, सगळा जो पेपर आहे ना मानसमधला आणि विज्ञानाचा भाग सगळा उपयोजनात्मक असतो. उपयोजनात्मक म्हणजे त्याचा वापर तुम्ही तुमच्या अध्यापनात कसे करणार आहात. मग अध्यापन शास्त्रातला एक सोपा प्रश्न तुम्हाला मी सांगते कोणत्या पद्धतीचा. समजा क्षेत्रभेट हा भूगोलाचा टॉपिक आहे, तर क्षेत्रभेट हा पाठ शिकवण्यासाठी तुम्ही पुढीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर कराल. अशा पद्धतीनं आणि 4 पद्धतींची नावं दिली जातील. कथाकथन सांगितलं जाईल, व्याख्यान पद्धती सांगितलं जाईल. अशा पद्धतीनं आपल्याला 4 पद्धती दिल्या जातात. त्याच्यामधलं प्रवास वर्णन पण एक पद्धत आहे बघा. मग आपल्याला आधी त्या पद्धती माहीत पाहिजेत ना, तरच आपण सांगू शकू. आणि अर्थातच क्षेत्रभेट म्हटलं की प्रवासाला आहे ना, प्रवास पद्धतीने शिकवू शकतो. अगदीच जवळपास असेल तर आपण तिथं मुलांना नेऊन शिकवू शकतो. किंवा आपण डीएड मध्ये शिकलोच आहोत की प्रवास पद्धतीने वर्गातल्या वर्गातच तो टॉपिक कसा बरं शिकवायचा. मुलांना अगदी अशी मुलं कल्पनेत गेली पाहिजे की आपण त्या ठिकाणी जात आहोत. मग हे जे विचार करायला लावणारे प्रश्न आहेत ते अध्यापन शास्त्राच्या माध्यमातून विचारले जातात. पुन्हा अध्यापनाची काही प्रतिमानं आहेत. त्यानंतर मानसशास्त्रामध्ये वेगवेगळ्या उपपत्ती आपल्याला शिकायचे, त्याच्यावरती आपलं कमांड असणं मात्र तितकंच गरजेचं आहे. आणि एकदम साध्या आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला या अध्यापन पद्धती लक्षात कशा ठेवायच्या, अध्यापनाच्या उपपत्ती लक्षात कशा ठेवायच्या स्किनर यांनी सांगितलेली आहे, C.H. जड्डे यांनी सांगितलेली आहे, पॅवलोव यांनी सांगितलेली आहे. त्यांच्या उपपत्तीचं नाव काय आहे, त्यांनी कुठल्या प्राण्यांवरती प्रयोग केला, असे खूप सारे डीप प्रश्न आपल्याला या मानसशास्त्रामधल्या उपपत्तींवरती येत असतात. मग मी तुम्हाला अगदी शॉर्टकट म्हणजे थोडक्यात हे लक्षात ठेवायचं कसं. उदाहरणार्थ स्किनरची कुठली आहे, त्यांनी कुठल्या प्राण्याचा पक्षाचा वापर त्याच्यामध्ये केला आहे, त्यांना त्यातून काय सांगायचं आहे, हे मी तुम्हाला थोडक्यात शिकवणार आहे. आणि ज्यावेळेस आपण मानसशास्त्र शिकतोय तुम्हाला सगळे पॉईंट्स मी बोर्डवरती लिहून देणार आहे. माझ्याबरोबर जमेल तितक्या नोट्स तुम्हाला राईट डाऊन करायच्या आहेत. त्यानंतर जेव्हा आपले बऱ्यापैकी सिलेबस कव्हर होईल तेव्हा मी जे काही हँड रिटन माझ्या ज्या नोट्स आहेत ना त्या तुम्हाला PDF स्वरूपात पुरवल्या देखील जाणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही जितका आपण सांगतोय तितका अभ्यास तर तुम्ही करणार आहे. एक्स्ट्रा क्वेश्चन पेपर तर आम्ही सोडून घेणारच आहोत. त्याचबरोबर बऱ्याच जणांना वाटेल की मानसशास्त्रासाठी पुस्तक कुठलं बेटर असेल, कुठल्या पुस्तकाचा वापर केला तर मानसशास्त्राचा सिलेबस कव्हर होईल. माझ्या माहितीनुसार फडके सरांचं फडके प्रकाशनचं पुस्तक जे मिळतं ते तुम्हाला करायचं आहे. फडके प्रकाशनच्या पुस्तकामध्ये थोडासा डीप मानसशास्त्र दिलंय. ते झालं पेपर क्रमांक 1 साठी. डीएडचं जे फडके प्रकाशनचं पुस्तक आहे ते पेपर 1 साठी खूप उपयुक्त आहे, पण पेपर 2 मध्ये थोडंसं डीप दिलंय. आता उदाहरणार्थ अध्ययन संक्रमण नावाचे एक टॉपिक येतोय, शून्य संक्रमण, धन संक्रमण, ऋण संक्रमण. मग तुम्हाला काय केलं जाते की त्याच्यामध्ये विचार करायचा असतो. एक उदाहरण दिलेलं असतं आणि त्या उदाहरणामध्ये कुठलं संक्रमण झालंय हे आपल्याला सांगायचं असतं. मग अशा प्रकारचे प्रश्न थोडेसे आपले उपयोजनात्मक येतात. मग त्यामुळे मानसशास्त्रासाठी अजून ह.न. जगताप आणि करंदीकर या दोन्ही लेखकांची पुस्तकं जर का आपण वाचली
तर आपलं नॉलेज आणखी नक्कीच वाढणार आहे. आणि त्याचबरोबर मलाही माझ्या माहितीनुसार येणारे प्रश्न 2013 पासून TETला किंवा कुठल्या भागावरती जास्त फोकस आहे ते मी वेळोवेळी तुम्हाला आपल्या बॅचमध्ये शिकवत असताना पुन्हा पुन्हा सांगणारच आहे. त्याचबरोबर मानसशास्त्राच्या ज्या वेगवेगळ्या व्याख्या येत आहेत ना, त्या लक्षात कशा ठेवायच्या हे देखील मी तुम्हाला मार्गदर्शन जरूर करणार आहे. अध्यापनशास्त्रात अध्यापनाची प्रतिमानं लक्षात ठेवण्यासाठी देखील माझ्याकडून 100% गायडन्स तुम्हाला होणार आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण जसं सुरुवातीपासून बघतोय, मानसशास्त्राच्या खूप साऱ्या व्याख्या आहेत. मग त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला उदाहरणादाखल काही सांगणार आहे. सुरुवात जी आहे ती मानसशास्त्राचे जनक अरिस्टॉटल यांना म्हटलं जाते, बरोबर. मग अरिस्टॉटल यांनी एक मानसशास्त्राची व्याख्या केली. अरिस्टॉटल काय व्याख्या आहे ती? तर अरिस्टॉटल असं म्हणतात की आत्म्याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, बरोबर. आत्म्याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. आता बरोबर हाच मुद्दा परीक्षेत उचलला जातो. बघा काय, हा जनक तर अरिस्टॉटल आहेत असं म्हटलं जाते. म्हणजे सर्वच प्रकाशनांच्या पुस्तकांमध्ये देखील तुम्ही पाहू शकता अरिस्टॉटल यांना मानसशास्त्राचा जनक असं म्हणतात. त्यानंतर प्लेटो आले, त्यांनी रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिलाय. अरिस्टॉटल यांचा डी ॲनिमा नावाचा ग्रंथ आहे. आता जेव्हा आपण प्रत्यक्ष हा सिलेबस शिकतोय ना, त्यावेळेस बऱ्याचशा शॉर्ट आयडिया तुम्हाला मी सांगणार आहे. लक्षात ठेवायला सोपं आहे. अरिस्टॉटल आले की ॲनिमा, ॲनिमा आला की आत्म्याचं शास्त्र, अशा पद्धतीनं. त्याचबरोबर वॅटसन जे येऊन गेले मानसशास्त्रज्ञ, वॅटसन यांनी सांगितलंय की मानसशास्त्र म्हणजे वर्तनाचे शास्त्र. बघा बरं आता, हा लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. मानसशास्त्र आहे बघा, वॅटसन काय सांगतोय? वर्तन सांगतोय, करेक्ट. मग अशा पद्धतीच्या अनेक शॉर्ट ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे. अजून एक आहेत बघा मानसशास्त्रज्ञ, ते म्हणजे मॅकडुगल. मग मॅकडुगल काय सांगतायत? तर मॅकडुगल यांच्या माहितीप्रमाणे मानसशास्त्र म्हणजे मनाचे शास्त्र, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र. काय आहे? मनाचा अभ्यास करणारे शास्त्र. मग मॅकडुगल, मनाचा अभ्यास. अशा काही ट्रिक मी तुम्हाला व्याख्या लक्षात ठेवण्यासाठी, ॲक्च्युली TETचा पेपर सोडवताना त्यातल्या मानसशास्त्राचा बरेच मुलं याच्याकडेच दुर्लक्ष करतात. लांबलचक व्याख्या आलेली असते आणि त्याचा लेखक किंवा ती व्याख्या कोणी सांगितली सांगा असं विचारलेलं असतं. मग चारही पर्यायातले ओळखीचेच वाटत असतात. जसं की अरिस्टॉटल येईल, वॅटसन येईल पर्यायात, मॅकडुगल येईल, प्लेटो येईल. मग सगळेच माहितीचे आहेत. अरे हे मानसशास्त्राच्या पुस्तकात चारही जणांची नावं आहेत. मग ही स्पेसिफिक डेफिनेशन कुणी मांडली हे सांगण्यासाठी मी प्रत्येक व्याख्येमागे तुम्हाला काही ना काही अशा ट्रिक्स सांगणार आहे की ती व्याख्या कुठल्या शब्दावरून आणि कशा पद्धतीने लक्षात ठेवायची. सिग्मंड फ्राइड यांनी मानसशास्त्र म्हणजे अबोधावस्थेचे शास्त्र अशी माहिती मांडली. त्यानंतर विल्यम वुंट यांची पहिली प्रयोगशाळा आहे मानसशास्त्राची, अशा पद्धतीची, आणि ती प्रयोगशाळा जर्मनीमध्ये स्थापन झाली, लाइप्झिग येथे. अशा पद्धतीचे जे काही महत्त्वाचे ज्या पॉईंटवरती फोकस करायचं आहे ना, ते आम्ही तुम्हाला आमच्या बॅचच्या माध्यमातून डीपमध्ये शिकवणार आहोत. मग अशा काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर या मानसशास्त्राच्या ज्या व्याख्या किंवा काही कठीण प्रश्न येतात ते आम्ही कव्हर करून घेणार आहोत. त्याचबरोबर या मानसशास्त्रात मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट येतो तो म्हणजे वाढ आणि विकास. एका मिनिटात थोडंसं सांगते वाढ आणि विकासवरती. याच्यावरती मात्र जास्त भर असतो. वाढ, विकास आणि अध्यापनाच्या उपपत्ती. ज्याला हे जमलं त्यांनी बिंदास राहायचं. आपल्याला पेपर क्लिअर 100% होणार आहे. मानसचे आउट ऑफ गुण आपल्याला मिळवायचेच आहेत. आजच टार्गेट करायचं मानसशास्त्राचा. जितक्या नोट्स लिहून दिल्या जातील किमान तितक्या वाचायच्या आणि सरावासाठी पाठवलेले प्रश्न मात्र प्रामाणिकपणे सोडवायचे. जरूर तुमचं सगळं कव्हर होणार आहे. बघा, वाढ आणि विकासावरती बोलायचं झालं तर जे मुलांची अवस्था ज्या गर्भधारणेपासून वाढ आणि विकास याला सुरुवात होते हे आपण जाणतोच. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लेखकांनी, अर्नेस्ट जोन्स वगैरे यांनी वाढ विकासाच्या या सगळ्या अवस्था मांडल्यात. कुठल्या अवस्था आहेत? मग ती बाल्यावस्था असेल, किशोरावस्था सांगितली, जन्मपूर्व आणि जन्मोत्तर आहे, मग किशोरावस्था आहे, कुमारावस्था आहे, प्रौढ अवस्था आहे, वृद्ध अवस्था आहे. मग याच्या पुढे जाऊन वेगळ्या अवस्था सांगितल्या ना, त्या अवस्थांबद्दल माहिती आपल्याला शिकायची. मग त्याच्यामध्ये जाऊन थोडेसे क्लिष्ट प्रश्न असतात. उदाहरणार्थ वादळी मानसिक अशांततेचा जो कालखंड आहे ते कुमारावस्थेमध्ये असतो. तुम्हाला प्रश्न केला जातो, समजा इयत्ता 10वीचा विद्यार्थी आहे तर तो कोणत्या अवस्थेमध्ये आहे? कुमारावस्थेमध्ये आहे. मग त्यांचा कालखंड काय आहे? त्याला कोणत्या अजून दुसरी नावं काय आहेत? त्यालाच आणखी दुसरं नाव काय दिलं जातं? अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला वाढ आणि विकासावरती येत आहेत. किंवा कुमारावस्थेमधील मुलाला जे काही समस्या निर्माण होत आहेत अध्यापन करत असताना, कुमारावस्थेतल्या मुलाला ज्या काही समस्या निर्माण होत आहेत
त्या समस्येसाठी तुम्ही कोणते उपक्रम शाळेमध्ये राबवाल? असे प्रश्न येतात. तर 4 उपक्रम तुम्हाला दिलेले असतात. मग त्यांच्या वयोमानानुसार आधी कुमारावस्था ही कन्सेप्ट क्लिअर झाली की उपक्रम पण आपल्याला क्लिअर होणार आहेत. त्यासाठी आपल्याला वाढ आणि विकासाच्या सगळ्या अवस्था शिकायचे. वाढ म्हणजे भाग वेगळा आहे, विकास म्हणजे वेगळा आहे. याच्यामध्ये प्रगती होत असते विद्यार्थ्याची. मग वाढ संख्यात्मक असली तरी विकास हा गुणात्मक असतो. बऱ्याचदा दोन्हीमधला भेदही विचारला जातो. वाढ आणि विकास या दोन्हीमधला फरक पुढीलपैकी कोणता आहे? आणि 4 पर्याय तुम्हाला दिले जातील किंवा कोणता या दोन्हीमधला बदल नाही. अशा पद्धतीने वाढची व्याख्या, विकासाची व्याख्या अशा प्रकारचं तुम्हाला विचारलेलं आहे. त्याचबरोबर मुलांच्या वाढ विकासावरती कोणते घटक परिणाम करतात हे पण तुम्हाला विचारलं जातं. त्यानंतर अध्ययन प्रक्रिया येते. मुलांची त्या त्या विकासावस्थेमध्ये अध्ययन प्रक्रिया कशी असते आणि शिक्षकांनी त्या अवस्थेमध्ये त्यांना कसं मार्गदर्शन करायचं याबद्दलचे प्रश्न आपल्याला जरूर येणार आहेत. पुन्हा मी आता सांगितलेलं अध्ययन संक्रमण त्याचे प्रकार सांगितले होते. शून्य, ऋण आणि धन अशा पद्धतीचं. म्हणजे काय आहे नक्की अध्ययन संक्रमण म्हणजे? तर एखादी गोष्ट जर का आपण कौशल्य आत्मसात केलं तर दुसरं कौशल्य आत्मसात करताना त्याचा किती वापर होतो त्याच्यावरती प्रकार ठरतो. उदाहरणार्थ मला जर आधी सायकल चालवायला येत असेल तर सायकल चालवायचं जे कौशल्य मी आत्मसात केलंय त्याचाच उपयोग मला गाडी चालवण्यासाठीच्या असणाऱ्या कौशल्यामध्ये होतो. मग हे धन संक्रमण झालं, बरोबर. किंवा मला चांगला स्वयंपाक करता येतो म्हणजे मला चांगली गाडी चालवता येईल असं उदाहरण दिलं तर ते शून्य संक्रमण झालं किंवा विरुद्ध संक्रमण झालं. मग अशा पद्धतीचे प्रकार जे आहेत संक्रमणामधले ते आपण कन्सेप्ट विथ एक्झाम्पल मी तुम्हाला शिकवणार आहे. एकंदरीत आपल्याला याच्यामधून बालकांचा सर्वांगीण विकास कसा करता येईल याच्यावरती प्रश्न विचारले जात आहेत. मग कोणाला जरी काही शंका असेल, एक तर वायपी अकॅडमी वरती पण वायपी अकॅडमी नावाची एक ॲप आहे, ती तुम्ही प्ले स्टोअर वरून डाउनलोड करून घ्या. त्याच्यामध्ये पठाण सर, त्यानंतर युवराज राठोड सर आणि माझा स्वतःचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. कुठलीही शंका असेल तर त्या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता आणि आम्ही जरूर तुमच्या शंकांचं निरसन करणार आहोत. त्याचबरोबर तुम्ही रेहमान पठाण सरांच्या यूट्यूब चॅनलवरती कमेंट्स करून देखील तुमची मतं जरूर मांडू शकता. तुमच्या सर्वांच्या मतांचा आदर जरूर केला जाईल. तर चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, वेळ कशाला घालवायचा, आजपासूनच आपलं ॲडमिशन निश्चित करा. आणि TET बद्दल असणारी भीती तर पळून जाईलच हो, पण आपला अभ्यास सुद्धा तेवढा स्ट्रॉंग होईल. आणि हीच ती वेळ आहे टेट परीक्षेची तयारी करण्याची. त्यासाठी आधी TETचा बेस बनवून घेऊ आणि लगेच टेटच्या परीक्षेच्या तयारीला लागू. आणि होणार नाही, कुठं भरती होते असे नकारात्मक विचार पहिल्यांदा थोडेसे बाजूला ठेवा आणि आपल्यामध्ये सकारात्मकता बिंबवून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण TET देतो, टेट देतो, फक्त शिक्षकच होता येतं असं काही नाहीये. मग आपल्याला काय काय आहे त्याच्यामध्ये, तर पुढे जाऊन तुम्ही केंद्र प्रमुखाच्या पण परीक्षा देऊ शकता. ते पण आत्ताच आपण बघतोय की पूर्वी केंद्र प्रमुखची एक्झाम देताना 3-3 वर्षांचा 5 वर्षांचा शिक्षकी पेशाचा अनुभव गरजेचा होता. पण कुठेतरी तो नियम पण थांबलाय ना. काही टक्के भरती जी आहे ती स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे आणि त्याच्यासाठी पण सेम सिलेबस आहे. जसं आपण TETसाठी टेटसाठी अभ्यासणार आहोत ना, तोच सिलेबस आहे. त्यामुळं जरूर तयारी करा आणि लक्षात ठेवा, आजच आपली बॅच जॉईन करा. वेळ वाया घालवू नका, जेणेकरून सगळं डीपमध्ये आपल्याला शिकायला मिळेल. ठीक आहे, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. इतका आम्हाला छान प्रतिसाद दिला आहे. मिशन खाकी बॅच 1 अगदी छान पार पडली आहे. सध्या मिशन खाकी बॅच 2 आणि आरोग्य विभाग भरतीची बॅच देखील आमची अगदी उत्कृष्टरित्या सुरू आहे. या सगळ्या प्रतिसादाबद्दल मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार मानते आणि इथंच थांबते. धन्यवाद.